अकोला जिला कलेक्टर कार्यालय ने आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षा समिति द्वारा विरोध प्रदर्शन और धरना प्रदर्शन किया, जिसमें 7 मांगे हैं, जिसमें 15 मार्च 2014 को सरकार के फैसले को रद्द करने, शिक्षा ड्रेस कोड के सरकार के फैसले को निरस्त करने और छात्र वर्दी धोरण की समीक्षा करने और नवभारत साक्षरता अभियान के शिक्षकों को जिम्मेदारी नहीं देने की मांग की गई है। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज संपूर्ण राज्यामध्ये 15 मार्च 2024चा जो शासनाने निर्णय काढलेला संच मान्य संदर्भातला तो संच मान्यता निर्णय जो आहे तो अन्यायकारक आहे। त्यामध्ये निश्चितच शासनाने विचार करून त्याचा पुनर्विचार करून तो सुधारित शासन निर्णय तयार करावा। याचबरोबर अशैक्षणिक शिक्षकांकडे जी कामे दिलेली आहेत ती कामे लवकरात लवकर काढून घेण्यात यावी। जिल्हा परिषदमध्ये कार्य शिक्षकांच्या जो पर्सनल त्यांचा मोबाईल आहे त्या मोबाईलचा जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा भार दिला जात आहे तो कमी करावा। याचबरोबर शिक्षकांसाठी जो ड्रेस कोड लागू केलेला आहे त्याला सुद्धा आमचा संघटनेचा विरोध आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा जो ड्रेस कोडचं जे धोरण शासनाचं आहे ते शासनाचं धोरण बंद करावं आणि जुनं धोरण जे तेच राबवण्यात यावं ही आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची आहे प्रमुख मागणी आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।